शुभांगी भरत गलांडे. माझं माहेरचं नाव शुभांगी सुनील आहे. जेव्हा ही कादंबरी म्हणजे सुरुवात मी जेव्हा मातृग्रंथामध्ये जे शिलाधर आहे निलाक्षिता यांच्याकडून ही कळालं ही आपले देवादादा आहेत आपल्या गावचे. तेव्हा मी त्यांना म्हणाले ही पुस्तक वाचायचं आहे मला. मग ती माझ्या भावाला सांगितलं मी तेव्हा ही पुस्तक वाचायचंय. जेव्हा वाचायला घेतली तेव्हा ही कादंबरी खूपच म्हणजे सांगू शकत नाही असं आहे. हृदयस्पर्शी कधी विसरणार न जोगी प्रेरणादायी जे काही आहेत जे स्त्रिया ज्यांना वाटतं का आपण काहीच करू शकत नाही त्यांनी यांचे प्रेरणा घ्यावी पारोआईंची. आणि जे पारोआईंनी जे कष्ट केलेत ते म्हणजे खूपच कष्टदायी आहेत. त्यांचं जेव्हा वाचतो आपण ते खरंच म्हणजे असं वाटतं का कसं सहन केला असेल. अजूनही आहे अशा पारोआई अजूनही असे आहेत या आसपास आजूबाजूला आहेतच. आणि देवादादांनी जे कथा मांडली आहे त्यांच्याबद्दल ती म्हणजे खूपच म्हणजे वाचताना खूपच मी हळू व्हायला होतं हेच असंच. आणि त्यांनी जे कष्ट केले त्यांचं जे आईंचं जे कष्ट आहे त्यांनी जे चीज केले आईंचं चीज केलं देवादादांनी ते खूपच भारावण्यासारखं आहे. आणि अजून एक सांगावं वाटतं म्हणजे माझ्याबद्दल माझा भाऊ आहे जो त्यांनी पण असंच लहानपणापासून अभ्यास केलेला आहे. आमची परिस्थिती अशीच थोडी म्हणजे जशी देवादांसारखी नव्हते थोडीफार होतीच अशी गरिबीची. त्यांनी आता शिकून त्याचा पुढचं शिकण्यासाठी तो लंडनला जात आहे. तेच म्हणजे अजून वाटतं तुमचं जे कादंबरी वाचून जास्त थोडं वाटतं का हा बाबा माझा भाऊ आहे का असं म्हणजे पुढे जाऊ शकतो. धन्यवाद.